राम राम लहान सर. हो राम राम मिलिंदराव, काय गडबड आहे? या इकडं. गडबड काय नाही बा. वेळ द्यावा. हाय काही चालू काही म्हणजे ती पाहिली काही म्हशी त्याला काही नाही, पण पीक विमा सध्या भरणं चालू आहे बघ. असं का? माणसाचा पण भरणं चालू आहे विमा. आता माणसाचा कोणता आहे बाबा? मी आपल्या गावासाठी LICची एजन्सी घेतली. LIC अंतर्गत माणसाचा विमा काढता येतो. हो का? 30 दिवसाच्या मुलापासून तर 65 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत LIC अंतर्गत विमा काढता येतो आणि तो जीवन आवश्यक आहे सध्याच्या घडीमध्ये. बर. माणसाचा काही भरोसा नाही, एक पॉलिसी घेऊन टाकायची. हो का? पण मग त्याला किती पैसे भरावं लागेल? पैसे काही एवढं भरायचं काम नाही, आपल्या नियोजनानुसारही पैसे भरू शकतो. ज्याप्रमाणे 10,000, 15,000, 20,000 अशा प्रमाणे वार्षिक आपण पैसे भरू शकतो त्याच्यामध्ये. पण मग काही फायदा आहे का यात? कारण ते चाललेच पैसे भरणं. फायदा आहे ना, भरपूर फायदा आहे. समजून सांगतो जरा. समजा 2 लाखाची जीवन लाभ म्हणून पॉलिसी आमच्याकडे LICची. 2 लाखाची पॉलिसी फाडायची. 2 लाखाची पॉलिसी फाडल्यानंतर 16 वर्ष पैसे भरायचे आणि 24व्या वर्षी 25व्या वर्षी तुम्हाला 7 लाख रुपये भेटणार. 25व्या वर्षी 7 लाख रुपये भेटणार बरं का. यामध्ये तुमचं भरणाऱ्या माणसाचं जर कमी जास्त झालं, ईश्वर कृपेने असं काही होऊ नये, पण झालंच तर तुमच्या नॉमिनीला 5 लाखाचा इन्शुरन्स क्लेम. हां. आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला 7 लाख रुपये भेटणार आहे. तुमचं कायमचं अपंगत्व आलं, ॲक्सिडेंट वगैरे झाला, माणसाचा एक तर क्षणाचा भरोसा राहिलेला नाही, काही जर झालं तर हे तुमच्या फॅमिलीसाठी निश्चित एक प्लॅन. ईश्वर कृपेने सारं सुखरूप झालं तर हे 7 लाख रुपये तुम्हाला म्हातारपणात सहाय्यता म्हणून तुमच्या जीवनासाठी आवश्यक कामं येणार, नंतर भेटणार आहे समजा तुम्हाला. असा LICचा फायदा. दुसरा एक फायदा असा आहे पुन्हा, LICची कोणतीही स्कीम असू दे 100% गॅरंटी रिटर्न, 100%. आणि पुन्हा तुमचा एकही रुपया GST वगैरे LIC अंतर्गत तुमच्या पूर्ण रकमेला लागणार नाही. एकही रुपया GST भरायचं काम तुम्हाला नाही. असे पूर्ण LICचे आमच्याकडे फायदे एक करून घ्या तुमचं. नाही आता एखादी पॉलिसी काढतो आता मी, थोडा टाइम लागेल. राम राम. राम राम. झाला का आपला विमा झाला का? हो चालू ना, भरणं चालू आहे. आज करून ठेवतो. बरं. संध्याकाळी घेऊन जा पावतो. हो. घ्या एक विमा करून तुम्ही पण. काही खरं नाही जीवनाचं, पाण्याच्या बुरबुड्यासारखं जीवन झालेलं. एक विमा आवश्यक आहे आपला एक. अहो जवान माणसाला काय उरालं हो का रे राहुल? पण तुम्ही म्हणता तर एखादी करून घेऊ बस. तो घ्या करून, मी आपण करेल. अरे करू ना बाबा नंतर. कस काय हाल ते गावात? अरे ते औषध घ्यायचं होतं. औषध घ्यायचं होतं, एखादी पॉलिसी करून घ्या मग. अहो रे बाबा, हो चालतंय मग येतो लहान सर. हा ठीक आहे, या मग करून घ्या ते. हा. दुकानदार आहे का रे? आहे. राम राम दुकानदार. राम राम. ये ना बैस ना. बोल काय म्हणतो? दुकानदार ते आपल्या सरकीवर आहे ना, पोकडा पडला बा. काहीतरी चांगलं औषध द्या बा. आपल्याकडं पणाला सावीर कंपनीचं एकदम
रिझल्ट भारी आहे हां आणि मावा चुडचुडे पांढरी माशी सर्व जातात असं द्या मग जे असेल ते द्या. एक पनामा आहे चांगलं 100% रिझल्ट येते माझ्या खात्रीवर न्या त्याचं काही हेच नाही प्रॉब्लेमच नाही. करा मग बिल काय घ्यायचं त्याचं हो करा बिल. हो हॅलो तू एवढ्यात आला ना तुला कृषी मित्र शेतकऱ्यांचं कोणाला विचारता आदर्शनगरमध्ये ये ग. येऊ का दुकानदार मग हो ये बाकी करून टाका का. बरोबर जाने से पहले एक बार प्रीति से जरूर मिल लेना. मेरा दिल कहता है कि वो भी अपना घर छोड़ ये उजड़ा हुआ घर बस जाए. जा बेटी. Yes. अच्छा साहब है. वो तो नौकरी छोड़ गए. He has left the job. में तुम्हारे लिए कोई जगह है तो मैं उसे अपने साथ लेता आऊंगा. चलो कामिनी. कुठं चालला रे. कॉलेजला चाललो होतो. तू सांगितलं नव्हतं का आपल्याला औषधं मारणं म्हणून. मला कॉलेजला जायला उशीर होऊ राहिलाय ना. तेवढं औषध मारून जा. खायला चारा टाकला का. ऐ कपडे चेंज कर लवकर आटप. जो ते औषध घे. गाडी कोणाची रे. गाडी नको कोणाची. चाल ना पटपट कॉलेज जायचं ना तुला. हो ना. पाण्यान होय. खरं पेट्रोल तर आहे ना याच्यात. मला काय माहित तुम्हाला आलं का सगळं मीच करत होतो का.
जाय वय ये पेट्रोल घेऊन. ठीक आहे आणतो लवकर आण. पोराला एका कामाचं ध्यान नाही राहत. कॉलेज करते का पुढे मागे ते काय माहिती. सोलापूर एवढी घाण झाली किती संधी झालं. गेले हे. दादा हो दादा. दादा दादा उठ. काय झालं दादा. नाही दादा तू उठ ना. अरे इथं आहे का रे कोणी. काय झालं रे बाबा हे. अरे ऐका रे कोणी इथं. अरे पळा रे ऐका रे कोणी इथं. हे पण दादाला काय झालं. अरे बापरे उचला याला घ्या दवाखान्यात. तर काय झालं याला. आठवले बघा कार्यक्रम आता काय करा. अरे बापरे दादा रे. त्या पोलीस वाल्याला फोन लावून घ्या बरं एकदा. बोलव लगेच. हॅलो सर, मी संदीप बोलतोय. आमच्या इथे एक सोलरचा शॉट लागून एक माणूस मूर्ती पावलाय. तुम्ही लवकर या. हा या लवकर. ठीक. पास घ्या तुम्ही. या बस. राम राम. सोलरचा शॉट लागला होता. तो स्पॉट कुठे आहे नेमका. समोर आहे साहेब. बरं ठीक आहे धन्यवाद. ए छोट्या इकडे ये रे. काय साहेब. छोट्या गाडी जाते का तिकडे. गाडी जात नाही साहेब. तिकडे गारा आहे.
शांत कर तू साहेब आले शांत ए, थांबा, थांबा, ते साहेबाला सांगा. साहेबाला बोल सांग साहेब. नको धीर धर जरा. संदीप नेमकं केव्हा झालं कसं कसं झालं? हे औषध मारायला आलं ते आपण त्याला आहे ना विचारून घेते अशी. कंदारे आवडतं हे कसं कसं झालं सांग बरं. ते साहेब काय म्हणते ते तर त्याला बोलून घे. थांब. अरे थांब ना बाबा, ते साहेबाला सांग ना काय. अरे थांब ना बाबा, ते साहेब आले, ते साहेबाला बोलून घे. अरे कसं झालं हे सांग ना. ओय! अरे सांग काय तर. साहेब आम्ही औषध मारायला आलो होतो काय ना मला पेट्रोल आणायला पाठवलं. गुरु नोट करून घे बरं. हा आणखी पुढं काय काय घडलं? नंतर त्या ओल्या कपड्यानं सोलर पुसलं काय काढून नंतर त्याला शॉर्ट लागला वाटतंय. हा हा रड नका ना. थोडा धीर धर ना बाबा, जरासा. सह्या घेऊन टाक 2-3 जणांचे. जाऊ दे वळसे. संदीप हे तुमचा आता कार्यक्रम उरकून घ्या. बरं, ठीक आहे साहेब. करून घ्या काय आहे ते. चालेल, रडू चालेल. नको. बाळा, जी सोलरची घटना झाली होती तो स्पॉट कुठं आहे? हे तिकडे. गाडी जाते का तिकडे? नाही. झालं संदीप बदास्त झालं गेलं सोडून द्या आता. बोलून घे आता हे. 50 रुपये केला बसतो आता, कामं धंदे करा असं तसं. चल रडतो आता. पुढचं आता शिक्षणावर ध्यान दे. हा? नमस्कार. नमस्कार साहेब. बसा. कशी झाली ही घटना? साहेब तुम्ही सोलर बसवता अशी काही माहिती दिली नाही, त्याच्यामुळे अशी घटना घडली. आता त्या माणसाचा संसार उद्ध्वस्त झाला. आतापर्यंत काही अशी घटना घडली नाही. मला काय म्हणायचं आहे, सर आपण ज्यावेळेस फिट करतो का नाही त्यावेळेस तुम्ही अशी माहिती द्या ना आम्हाला. हे असं घडलं नसतं ना. जर माहिती दिली असती आधी तर आम्हाला माहिती याच्यापासून छाट लागतो म्हणून. हे काय दादा, आतापर्यंत कुठे अशी घटना घडलेली नाहीये. ते एक इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिक आहे आणि त्याच्यामुळे अशी शॉर्ट लागण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामुळे तुम्ही कोणताही असं ओल्या कपड्याने पुसण्याचा त्याला प्रयत्न करू नका. त्यामुळे असे कृत्य होऊ शकतात. तुम्ही समजून घ्या आणि इतरांनाही सांगा की बा ते इलेक्ट्रिकल आहे त्याच्यामुळे अशी शॉर्ट लागण्याची शक्यता असू शकते. हे झालं याच्यापासून काय आम्हाला भेटेल की नाही शासनाकडून काही मदत? साहेब त्याला काय म्हणायचं आहे की बघा असं काही इन्शुरन्स होईन का नाही. बघतो मी जेवढं होईल तेवढं मी कंपनीतर्फे तुम्हाला सपोर्ट करतो. हे कोण आहेत, भाऊ आहेत का? हा त्याचे भाऊ आहे ना. काय संदीप इकडे आहे. पहा तुम्ही काही झालं तर तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट देऊन टाका. मी माझ्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न करून टाकतो. पहा साहेब काही होत असेल तर गरीब परिस्थिती आहे. बरं, माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढे प्रयत्न करतो. चला येऊ का? बरं साहेब मग होईल तर
हो काळजी घ्या. बरं बरं ठीक आहे साहेब, या मग. पहा मग साहेब. हॅलो? आलो. चल. हॅलो